रवींद्र नवले आणि निलेश नवले आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा आणि आम्ही आभार व्यक्त करतो माननीय श्री पोपट नवले यांचे आमच्या HPL 2023 को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स या स्पर्धेला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यामुळे आम्ही पोपट नवले यांचे मनापासून आभार मानतो. हॅलो. हॅलो. श्री तानाजी माने व गणेश निरगुल यांना आम्ही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. श्री तानाजी माने व श्री गणेश निरगुल.
2 षटक 15 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 5 गडी बाद.
हॅलो. चालू असलेला सामना, निखिल बोराडे नवीन गोलंदाज. यावेळेला पहिल्या चेंडूवर अपील, पंचांचं बोट आबाळाकडे, फलंदाज बाहेर, आणखीन एका विकेटचं पतन. संघाची धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 23 धावांवर. आज या हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे, आयोजक टीम इनक्रेडिबल्स आणि को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स या स्पर्धेला आज उपस्थित राहिलेले आपले पाहुणे तानाजी माने, तसंच त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी, या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण आम्हाला वेळोवेळी सहाय्य केलं, वेळोवेळी सहकार्य केलं. असंच सहकार्य तुमचं आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी विघ्नेश हंचाटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते सर्वांचा एक सन्मान करायचा आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण उभं राहायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटी मधले विघ्नेश हंचाटे करतील. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडूला हवेत उडवलाय, फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केले गेले. संघाची धावसंख्या आता जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 30 धावांवरती. षटक क्रमांक पाहिलं तर चौथा मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे चौथ्या षटकातले. निखिल, यावेळेला चेंडू हवेत गेलाय, फटका किती दूरवर गेलाय, फटका गेलाय फक्त फिल्डरच्या हातांपर्यंत. आणखीन एक विकेट, आणखीन एक गडी बाद. निखिल बोराडे स्ट्राइक्स. किशोर परब आपली विकेट गमावून बसले आहेत. तर संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 30. तीस 7 गडी बाद. नवीन आलेले फलंदाज कौशल कामेरकर. तर यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातला 10वा सामना, पांड्या टायटन्स विरुद्ध संजू रॉयल्स. निनाद गुरव आणि अमेय चौकेकर दोनही कर्णधारांना विनंती, आपण स्टेज जवळ यायचंय नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. आपल्या दोघांसाठी हा पहिला पुकार. निनाद गुरव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमेय चौकेकर स्टेज जवळ रिपोर्ट करायचंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31, 7 गडी बाद. यापुढील होणारा सामना पांड्या टायटन्स विरुद्ध संजू रॉयल्स, आजच्या दिवसातला 10वा सामना. चालू असलेला सामना आजच्या दिवसातला 9वा सामना. MS सुपर किंग्स विरुद्ध पंत कॅपिटल्स.
आणि कौशल कामेरकर यांच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग गगन भरारी देणारा फटका. फटका जातोय सीमारेषे पार, येतोय वन क्लॅप षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय कौशल कामेरकर यांच्या बॅट मधून. कौशल कामेरकर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. सुमित खानविलकर मागील सामन्यापासून वारंवार हे महागडं षटक टाकतायत. सुमित खानविलकर मागच्या सामन्यात तब्बल 19 धावांचं षटक टाकलं होतं आणि आता जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. 2 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केले आहेत सुमित खानविलकर यांनी. कौशल कामेरकर नवोदित फलंदाज. युवराजजी आपली उत्कंठा आम्हाला समजू शकते. यावेळेला देखील चांगला फटका येतोय. कौशल यांच्या बॅट मधून 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि दुसरी धाव कंप्लीट करतोय कौशल. या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या आहेत आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 41 धावांवरती. दरम्यान चौथा चेंडू सुमित खानविलकर यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील एक चांगला फटका येतोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव घेतली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाणार आहे आणि या 2 धावांनी धावफलक आता येऊन पोहोचतोय 43 धावांवरती. कौशल कामेरकर यांनी गाडी पुढे नेली आहे. जवळजवळ 4 चेंडूंमध्ये 12 धावा केल्या आहेत कौशल कामेरकर यांनी. संघाची धावसंख्या 43 झाली आहे. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर 4 बॉल्स बोल्ड. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर 6 धावा आणि नंतरचे 2 चेंडू 2 धावा. 5वा चेंडू या षटकातला. कौशल कामेरकर पुनश्च एकदा समोर. यावेळेला देखील लेग साइडच्या दिशेने चेंडूला खेळलाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न होतोय सफल. कौशल कामेरकर 14 धावा करतायत 5 चेंडूंमध्ये. कौशल कामेरकर काय बॅटिंग करतायत. वैयक्तिक 6 चेंडू आणि 15 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत कौशल कामेरकर. या शेवटच्या चेंडूवर कोणत्या प्रकारचा फटका खेळणार आहेत कौशल. शेवटचा चेंडू सुमित खानविलकर 14 धावा खर्च केले आहेत. कमबॅक करणार का. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे आणि रनआउट देखील या ठिकाणी होतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एका धावेने धाव फलकात पडेल भर. धाव फलक लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे आणि या लेग बायच्या स्वरूपात मिळणाऱ्या धावेमुळे धाव फलकात पडणार आहे भर. धाव फलक येऊन पोहोचणार आहे 46 धावांवर, म्हणजे 47 धावांचं लक्ष असणार आहे. आणि या मॅच मध्ये 7 चेंडू आणि 16 धावा केल्या कौशल कामेरकर यांनी. 1 षटकार आणि दुहेरी धावांचे सलग 4 फटके. तर उद्या दुपारी सर्व खेळाडूंसाठी या गोदरेज मैदानामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर उद्या दुपारी सर्व खेळाडूंनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे ही विनंती. चला लवकरात लवकर फील्ड सेटअप करायची आहे. तर यापुढील होणारा सामना निनाद गुरव विरुद्ध अमेय चौकेकर. अमेय चौकेकर टॉस साठी या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. साहिल कांदळगावकर माईकशी संपर्क साधा. साहिल कांदळगावकर. साहिल कांदळगावकर. साहिल साहिल कांदळगावकर.
कपिल कांदळगावकर. अमेय चौकेकर शेवटचा पुकार, अन्यथा वाईस कॅप्टनने इकडे यायचंय. वाईस कॅप्टन अक्षय शितूत, वाईस कॅप्टन इकडे यायचंय. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2 धावांवर. 28 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता अजूनही. तर यापुढील होणारा सामना यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय आरुष पिंगळे यांनी. 4 चेंडू आणि या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. पहिलं षटक अंकित गावडे चांगल्या रीतीने हाताळताना पाहायला मिळत आहे. 24 चेंडू आणि 43 धावांवर सामना आणून ठेवलाय. सचिन सावंत फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते अंकित गावडे यांच्या माध्यमातून.
5 चेंडू झालेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. धावसंख्या 4. यावेळेला फटका हवेत गेलाय, फटका फसलाय. फलंदाज या ठिकाणी तंबूत जाऊन बसलाय. पहिला गडी बाद या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अमित जोगल यांची सुंदर कॅच आणि सचिन या ठिकाणी बाद होऊन माघारी परततायत. सचिन झालेत बाद 4च्या धावसंख्येवर. पंत कॅपिटल्स 4 धावा, एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. सुमित खानविलकर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत अभय निकम. अभय निकम यांना आज अगदी अभय होऊन गोलंदाजी करावी लागेल, निडर व्हावं लागेल. 24 चेंडू 43 धावांची गरज आहे. यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय चेंडूला. पॉइंटचा फिल्टर त्या चेंडूवर येताना पाहायला मिळतोय. 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धावा घेतल्या आहेत या ठिकाणी. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक आता येऊन पोहोचेल 6 धावांवर. दोन धावा या चेंडूवरती मिळतील. दुसऱ्या चेंडूवर अभय निकम यांच्या षटकातल्या संघाची धावसंख्या 8 धावा, एक गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आरुष पिंगळे वारंवार चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात. मागील सामन्यात जर पाहिलं तर तब्बल त्यांनी 24 धावा बनवल्या 186च्या स्ट्राईक रेटवर. 186.4च्या स्ट्राईक रेटवर खेळत होते आरुष पिंगळे. नक्कीच. आणि ही सगळी माहिती माझ्यापर्यंत कशी पोहोचते तर ती पोहोचते क्रिक हिरोज या ॲपच्या माध्यमातून. जर तुम्हाला या सर्व सामन्यांचे स्कोर्स आपल्या मोबाईलमध्ये बसल्या जागी पाहायचे असतील तर आताच डाउनलोड करा क्रिक हिरोज ॲप आणि आनंद घ्या. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे, को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातले. 10 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि अजूनही जर पाहिलं तर 21 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला चेंडूला टोलावलाय गॅप मध्ये. चेंडू आहे गॅप मध्ये. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 13 धावांवरती. 13 धावा आणि एक गडी बाद समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंनंतर अभय निकम यांच्या 5वा चेंडू आता मार्गस्थ होणार आहे थोड्याच वेळात. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. अभय निकम दोन चेंडू लगातार निर्धाव टाकून या ठिकाणी षटक संपवलंय अभय निकम यांनी आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13 धावा, एक गडी बाद. यापुढील होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध टीम पांड्या टायटन्स.
संजू रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर आपल्या लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या निर्णयांवर अंमल करायचा आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडूवरती कौशल कामेरकर अगदी क्विक येताना पाहायला मिळत आहे. थ्रो थोडासा लेट. कौशल यांच्या माध्यमातून 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केले गेले आहेत. या पहिल्या चेंडूवरती अमित जोगल यांच्या षटकातल्या 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 15 धावांवर. आता मात्र 17 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 17 चेंडूंवर 32 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार आहे या सामन्यामध्ये? अमित जोगल पुढच्या चेंडूसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या समोर बॅटर आरुष पिंगळे. आरुष पिंगळे आणि सुमितची जोडी. अपील केलं, पंचांनी अपील नक्कीच पेटाळलंय. या ठिकाणी धावा मिळत आहेत लेगबायच्या स्वरूपात. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 16 धावांवर येऊन पोहोचेल. सुमित खानविलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. बॅटिंग साठी आलेत सुमित खानविलकर. पुढचा चेंडू अमित जोगल यांचा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. विकेट किपर एंडला थ्रो. चांगलं कव्हर त्या ठिकाणी केलं गेलं फिल्डरच्या माध्यमातून आणि नक्कीच साईश यांनी त्या ठिकाणी धावा वाचवल्या आहेत. एक्स्ट्राचे रन वाचवले. संघाची धावसंख्या जर आता पाहिली तर 18 धावांवर येऊन पोहोचली आहे. 15 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे इथून पुढे संघाला जिंकण्यासाठी. पंत कॅपिटल्स या संघाला यावेळेला जर पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, त्याला परावर्तित केलं लेग साइडच्या दिशेने. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. प्रयत्नामध्ये यश मिळालंय. या 2 धावांनी धावफलक आणखीन पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 20 धावांवर. 20 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे इथून. संजू रॉयल्स या संघाने आपली लिस्ट सबमिट केली आहे. चला पांड्या टायटन्स. निनाद गुरव आपल्या संघाची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. निनाद गुरव शेवटचा चेंडू या षटकातला अमित जोगल यांचा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसलेत फलंदाज. साहिल सावंत यांच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आलेला आहे. साहिल सावंत
नवीन आलेले फलंदाज स्वतः कर्णधार सचिन परब या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि चौथं षटक मार्गस्थ करण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आत मनोज काडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स फिल्डरच्या हातात, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज फसले गेले आहेत. सचिन परब या ठिकाणी रनआउट होत आहेत. डायरेक्ट हिट आणि सचिन परब बाद. प्रणव डांबरे यांचा एक अगदी सटीक थ्रो आणि त्याच थ्रो वरती विकेट मिळवून दिली आहे सचिन परब यांची. कर्णधार स्वतः तंबूच्या आश्रयाला. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश कामत, आरुष पिंगळे यांची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आत गणेश कामत. यावेळेला देखील आरुष पिंगळे यांच्या बॅट मधून चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 23 धावांवर. 3 गडी बाद 23 समीकरण पाहायला मिळतंय. 10 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे पंत कॅपिटल्स या संघाला. दोन धावा या देखील चेंडूवरती. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात आरुष पिंगळे या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती येतोय रनआउट. माघारी परत आहेत आरुष पिंगळे. आता समीकरण बदलते. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता इथून पुढे. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल बोराडे. नक्कीच मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पाहावं लागेल आता काय करून दाखवतात आपल्या संघासाठी निखिल बोराडे आणि मनोज काडगे. हाजी कसम चषक मध्ये एका संघात खेळणारे हे खेळाडू, जागेवाला 11 चे हे खेळाडू. यावेळेला जर पाहिलं तर लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला खेळून काढला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा घेतल्या आहेत आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या आहेत. संघाची धावसंख्या या ठिकाणी 27 धावांवर येऊन पोहोचते. शेवटचे 7 चेंडू, मनोजच्या षटकातला शेवटचा चेंडू आणि 20 धावांची गरज. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर यापुढील होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध टीम पांड्या टायटन्स. निनाद गुरव विरुद्ध अमेय चौकेकर. चला लवकरात लवकर आपल्या निर्णयांवर अंमल करायचा. हा सामना संपल्यानंतर यावेळेला जर पाहिलं तर अवांतर धाव म्हणजेच 7 चेंडू आणि 19 धावांवर आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 7 चेंडू आणि 19 धावा. काय घडेल आणि काय बिघडेल येणारं षटक सांगेल. शेवटचं षटक कोण हाताळणार. यावेळेला देखील थोडासा वरती आहे चेंडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला मिस करतायत गणेश कामत. 22च्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. ओके, बॅटची कडा होती या चेंडूला आणि बॅटने हा एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 30. 4 गडी बाद. शेवटचे एकोणतीस धावा म्हणजेच अजूनही 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3 बिग हिट येण्याची आवश्यकता.
जागेवाला 11 या संघाची सिल्वोची पिवळ्या रंगाची ग्रीप असलेली बॅट जी आहे ती हरवली आहे. जर मैदानात कोणाला सापडली तर स्टेजशी संपर्क साधा. आणि मागील चेंडू नो बॉल वर फ्री हिट. काय घडतंय या ठिकाणी? नवीन गोलंदाज अंकित आणि पहिल्या चेंडूवर नो बॉल, म्हणजेच 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका. झेल या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाहीये. थ्रो काय सुरेख दिला होता. विकेट किपर जर स्टंप्सच्या जवळ असता तर नक्कीच हा थ्रो पकडला गेला असता. 2 धावा घेतल्या आहेत या चेंडूवरती. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32 धावांवरती. 32 धावा आता धावफलकावर लगावल्या गेल्या. आता मात्र शेवटची 5 चेंडू उरलेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 15 धावा. अंकित गावडे, गणेश कामत समोर. यावेळेला गॅप शोधलाय, चेंडूनं गॅप शोधलाय. किती धावा मिळणार आहेत या चेंडूवरती? डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 13 धावा. संजू रॉयल्स, तुम्हाला विनंती असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचंय. संजू रॉयल्स, यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या आहेत या चेंडूवरती. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक येऊन पोहोचेल 36 धावांवर, म्हणजेच अजूनही 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामन्यात विजय मिळवण्यासाठी 3 चेंडू 11 धावा. एक बिग हिट येऊन सामन्याला रंगत चढणार का? अंकित गावडे की मग गणेश कामत? यावेळेला फटका चांगला आहे पण हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये आहे. नोचा कॉल देण्यात आलाय या ठिकाणी फलंदाजाकडून. थोडस निखिल बोराडे यांनी सांगितलंय की माघारी थांबायचंय, परंतु गणेश कामत यांना दुसरी धाव हवी होती. रनआउट या ठिकाणी, रनआउट. एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. 37 धावा होतील, म्हणजे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. 1 षटकार 1 चौकाराची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट घ्यावा लागेल, परंतु 1 पॉइंट घेण्यासाठी कोणताही संघ तयार नाहीये. दोनही संघ अगदी शर्तीची झुंज देत आहेत. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. निखिल बोराडे यांनी स्वतःला ठेवून घेतलंय स्ट्राइक वर. आता सामना जिंकवावा लागेल निखिल बोराडे यांना. 2 चेंडू आणि 10 धावा. नवीन आलेले फलंदाज आर्यन इळके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू अंकित गावडे यांच्यासाठी आणि यांना दाखवलंय आसमान. गगनचुंबी निखिल बोराडे स्पेशल 1 क्लॅप. षटकार येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावा हव्या असताना निखिल बोराडे यांचा षटकार. 1 चेंडू 4 धावा. गणेश कामत डगआउट मधून पाहतायत, ते आता खुश असतील. निखिल, तू मला स्ट्राइक दिली नाहीस, परंतु तू या ठिकाणी षटकार मारून माझा विश्वास जिंकलायस. 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 चेंडू 4 धावांची गरज. अंकित गावडे गोलंदाजीसाठी. फलंदाजीला निखिल बोराडे. HPL 2023. यावेळेला देखील फटका चांगला आहे. फटका हवेत आहे. फटका फिल्डरच्या हातात आहे. आणि या सामन्यात काय घडतंय? विजय संपादन करतोय MS सुपर किंग्स हा संघ. आणि नक्कीच विजयाची वाटचाल या ठिकाणी दाखवली आहे. अंकित गावडे यांनी विकेट गेलाय. निखिल बोराडे यांचा बॉलला क्लिअर करायचं होतं, क्लिअर करू शकले नाही. लॉंग ऑफ वर आपली विकेट गमावून बसले, परंतु मॅच शेवटपर्यंत आणली होती. 3 धावांनी हा सामना जिंकला MS सुपर किंग्स या संघाने. आणि या सामन्यातील
मॅन ऑफ द मॅच राहिले MS सुपर किंग्सचे अंकित गावडे. मी त्यांना आमंत्रित करतो या ठिकाणी आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे.